हा, आता चालू करूया. हा, तर तुम्ही सांगा ह्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायला पाहिजे. आपल्याला फाइंड करायचं सीपी ऑफ मिक्सचर, म्हणजे आपल्याला काय करायचं, या तिघांचं सीपी ऍड करायचंय. काय म्हणलो मी, तिघांचा सीपी ऍड करायचा आहे, बट डिफरंट मोल आहेत ना, म्हणून N1C1 CP1 N2 CP2 असेल तर N1/N2 दोनच असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, काल मी काय म्हणतोय, एव्हरीवन लास्ट बेंच. यामध्ये काय आपली थेरी नाही, पण असे न्यूमेरिकल विचारतात. मोलर स्पेसिफिक विचारले मिक्सरची, केमिस्टचा पार्ट आहे, असं झालं केमिस्टचा. हा, तर यामध्ये डिफरंट मोल्स दिले आणि एक मिक्सचर तयार झालंय, तर सीपी असू दे किंवा सीव्ही असू दे, ते मी आज सीपी द्या, मी आज सीव्ही. फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा, नंबर ऑफ मोल इंटू सीपी ऑफ दॅट, नंबर ऑफ मोल सीपी ऑफ सेकंड डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ. मग ह्यामध्ये डेटा काय दिलाय, डेटा दिलाय सीव्हीचा, म्हणजे फाइंड काय करायचं, सीपी. आपल्याला पाहिजे काय, विचारलंय काय, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे प्रत्येक गॅस फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट सीपी. ओके, मग त्यासाठी कॉमन रिलेशन काय, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल हाऊ मच आर. सीपी काय असणार मग, सीपी इज सीव्ही प्लस आर, बरोबर, किंवा आर प्लस सीव्ही. हा, फॉर हायड्रोजन फॉर H2 सिम्बॉल सांगा मला व्यवस्थित, बरोबर आहे ना, H2 हायड्रोजन, काय H म्हणतोय आपण, हायड्रोजनला H म्हणतोय काय, H2, ह्याला मी CP1 म्हणतो. किती येणार, 5/2R प्लस आर, किती येईल 7/2R. मी 2 ऍड करायला लागतं, हे तर का आलं. त्यानंतर कुठला आहे, हेलियम, हेलियमचा सिम्बॉल सांगा He ना, हे आपण CP2 म्हणे, किती येईल डायरेक्टली 3/2 आहे, म्हणजे किती आहे पाहिजे, 3/2 आहे म्हणली, हेलियम 3/2 आहे. हा, काय झाला पाहिजे, 2 ऍड करायचं न्यूमरेटर मध्ये, सीपी साठी 5 आहे, लिहायला पाहिजे काय, अरे जरा फास्ट व्हायला पाहिजे तुमचं, सवय लागायला पाहिजे. इट इज 5/2R. आणि वॉटर वेपर ना, त्यांनी वॉटर वेपर सिम्बॉल काय असतो केमिस्ट्री, H2O. ह्याला मी CP3 म्हणतो. CP3 किती आहे, 3R प्लस आर, किती आलं 4R, बरोबर. नंबर ऑफ मोल्स किती आहेत हायड्रोजनचे, N1. नंबर ऑफ मोल ऑफ हायड्रोजन N1 किती आहे, 4 मोल्स. हेलियम अँड वॉटर 1 मोल, झाला आन्सर. मग आता फॉर्म्युला काय येईल, सीपी ऑफ मिक्सचर इज N1CP1 प्लस N2CP2 प्लस N3CP3 डिवाइड बाय N1 प्लस N2 प्लस N3. N1
किती आला? सीपीएम किती आला? 7/2R. ऑप्शन आर मध्ये आहे बघा, बरोबर. प्लस N2 किती आहे? 2 इंटू 5/2R. N3 किती आहे? 1 इंटू 4R डिवाइड बाय 4 + 2 + 1. म्हणजे ए सी किंवा बी येणार. इज इट राईट? टू टू द 4 14R प्लस 5R प्लस 4R डिवाइड बाय 7 किती आलं? आहे का ऑप्शन? समजलं? यामध्ये काय आपलं फिजिक्स नव्हतं, इट इज अ केमिस्ट्री टोटली. पण विचारतात प्रॉब्लेम म्हणून घ्यायचा. हाच प्रॉब्लेम सीव्ही वर विचारतील. ओके, 27./7R. इज इट क्लिअर? यस, प्रॉब्लेम सगळ्यांना समजला? आणि त्यामुळे बुक व्यवस्थित ठेवा ही रिक्वेस्ट.